मार्च 2026 मधील अवकाळी पावसाने बाधित झालेल्या 22,123 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 16,71,59,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे। महसूल विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून 10,375 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। ही रक्कम थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नाशिक जिल्ह्याला मिळणार आणखीन एक खासदार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर। समीर भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित होण्याची शक्यता असल्यामुळे नाशिक जिल्ह्याला नवीन खासदार मिळण्याची चर्चा सुरू आहे। भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या येवला मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी आणि मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची चिन्हे आहेत। केंद्र सरकारने आणलं E85 इंधन पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा। केंद्र सरकारने फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठी 80 ते 85% इथेनॉल मिश्रित असलेलं E85 हे नवीन परवडणारं इंधन बाजारात आणलंय। या इंधनामुळे पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 20 रुपयांची बचत होणार असून देशातील विदेशी चलनाची आणि कार्बन उत्सर्जनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल। युद्धविराम धाब्यावर आखातामध्ये पुन्हा युद्धाचा भडका। अमेरिकेचे इराणच्या रडार केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ले। कुवेत बहरीनवर इराणने डागली 7 क्षेपणास्त्रे। अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम संपुष्टात आल्यामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा भीषण संघर्षाला सुरुवात झाली। अमेरिकेच्या रडार केंद्रावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत, बहरीन आणि व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र डागल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत। नीट पेपरफुटी विरोधामध्ये दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नीट UG 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या निषेधार्थ दिल्लीमधील जंतर मंतर येथे देशभरातील तरुणांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। एसटी बस स्थानकांभोवती नो हॉल्ट झोन। एसटीच्या उत्पन्नाला खीळ घालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला सरकारचा दणका। एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता राज्य सरकारने बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरामध्ये खासगी वाहनांना उभे राहण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार 5 ते 15 जून 2026 या दरम्यानमध्ये नियम मोडणाऱ्या वाहनांवर जप्तीची कडक कारवाई केली जाणार आहे। नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जलपातळी भक्कम। प्रमुख धरणांमध्ये स्थिती। नागपूर आणि अमरावतीला दिलासा। विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली। मात्र आगामी काळात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी तज्ञांनी योग्य जलव्यवस्थापन आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। ग्रामीण भागामधील अनेक पाणटपऱ्या बंद। अन्न आणि औषधच्या कारवाईचा धसका। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कडक कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक नियमबाह्य पाणटपऱ्या तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत। संभाव्य दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांमध्ये आता आवश्यक परवाने आणि शासकीय नियमांचं पालन करण्याबाबत जागरूकता वाढत आहे। बाजार समितीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करा, मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश। नापेड आणि NCCFला मदतीमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नापेड आणि NCCFला 30 जूनपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत। अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा खालवल्यामुळे केंद्र सरकारने ग्रेड A निकषांमध्ये शिथिलता दिली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागला। आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधनांचे वाढते दर आणि पश्चिम आशियातील संघर्ष या प्रमुख कारणांमुळे दरवाढ झाली। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि आखातातील युद्धामुळे घरगुती LPG सिलेंडरच्या दरामध्ये थेट 29 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। या नवीन दरवाढीमुळे मुंबईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 941 रुपये 50 पैसे तर दिल्लीमध्ये 942 रुपये इतकी करण्यात आलेली आहे। मान्सून महाराष्ट्रात धडकला। आनंदगणाची आनंद वार्ता आज पुण्यामध्ये तर उद्या मुंबईमध्ये। नैऋत्य मोसमी पाऊस शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाला असून कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाच्या सरी सुरू झाल्यात। हा पाऊस रविवारी पुण्यामध्ये आणि सोमवारपर्यंत मुंबईमध्ये पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। नागपूर जिल्ह्यामध्ये विहीर भरलेली, पाईपलाईन तुटलेली, गोगलीकरांची तहान अधिग्रहित विहिरीवरच। 3 वर्षांपासून पाईपलाईनची दुरुस्ती नाही, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा। नागपूर काटोल राष्ट्रीय महामार्गाच्या कामात घोगली गावाची पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे गावकऱ्यांना विहीर भरलेली असून देखील नाईलाजाने दुसऱ्या अधिग्रहित विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे।
शिधापत्रिकेवर रॉकेल अखेर मिळालेत नाही, घाऊक विक्रेत्यांकडून उचल न झाल्याचा परिणाम. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिधापत्रिकेवर रॉकेल वाटप करण्याचा निर्णय केवळ कागदावर राहिलाय. घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांमधील कमिशनच्या वादामुळे रॉकेलची उचल न झाल्याने ग्राहकांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. तिकिटावर स्वच्छता शुल्क तरीही प्रसाधनगृहासाठी पैसे. एसटीच्या मोफत सेवेचा निर्णय. सिन्नर बस स्थानकात अद्याप कागदावरच, प्रवाशांची नाराजी. एसटी महामंडळाने 1 जूनपासून बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे मोफत वापरण्याची घोषणा केली असली तरी सिन्नर बस स्थानकात अजूनही प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत. प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता भार देऊन देखील स्वतंत्र पैसे मोजावे लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा थेट खरेदी. 2 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट. प्रति क्विंटल 1580 रुपये हमीभाव निश्चित. नाफेड आणि NCCF द्वारे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट कांदा खरेदी सुरू केला जात आहे. यात उत्तम दर्जाचा नव्हे तर कमी दर्जाच्या ग्रेड 2 आणि 3 कांद्याचा देखील समावेश करून 1580 रुपये हमी दर दिला जाणार आहे. राज्यात 1 लाखापेक्षा अधिक एकरावरील पिकांचे नुकसान. शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 1 लाख एकरहून अधिक शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाधित भागाची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. रोहित पवारांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. भुजबळांना तिकीट द्या, भाजपला धडा शिकवा. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना संधी द्यावी असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिला. ही जागा भाजप समर्थक उमेदवाराला दिल्यास राष्ट्रवादी पक्ष भाजप समोर झुकल्याचा चुकीचा संदेश जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. आठवडाभरामध्ये 4790 रुपयांनी सोनं स्वस्त. देशभरामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एका आठवड्यामध्ये 24 कॅरेट सोनं 4690 रुपये तर चांदी 15000 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. वर्तमानपत्रात वडापाव पॅकिंग केल्यास कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची कडक भूमिका. स्ट्रीट फूडची काटेकोर तपासणी. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. वर्तमानपत्राच्या शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यामुळे FSSAIने ही मोहीम हाती घेतलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील ठाणगावमध्ये जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा. 3 वर्षे उलटले तरी घरोघरी पाणी पोहोचलेले नाही. येवला तालुक्यातील ठाणगाव येथे केंद्र सरकारची महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून गेल्या 3 वर्षापासून कामं रखडलेली आहेत. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन देखील 85% काम पूर्ण झाल्याची नोंद असूनही प्रत्यक्ष गावात मात्र अद्याप 1 थेंबही देखील पाणी मिळालेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात 157 गावांवर पाणी टंचाईचं संकट. 193 बोरवेल आणि विहिरींचं अधिग्रहण. पाऊस लांबल्यास चिंता. 48,000 ग्रामीण नागरिकांची तहान. 34 टँकरवर. नांदेड जिल्ह्यात फार्मर ID विना 2 लाख शेतकऱ्यांची अनुदान रखडणार. ॲग्रिस्टॅग नसेल तर सरकारी योजना विसरा. आता नोंदणीसाठी 20 जूनपर्यंतची नवीन डेडलाईन. मृगाला उद्या प्रारंभ. पावसाचा पत्ताच नाही. बळीराजा चिंतेत. एल निनोच्या सावटाने बियाणे बाजार थंडवलाय. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट. पावसाच्या अनिश्चिततेमुळे बियाणे बाजारात शुकशुकाट पसरला असून दुसरीकडे रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाचं थैमान. फळबागा भुईसपाट. सौर पॅनल उडाले. झाडे पडली. जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये फळबागा, घरे आणि शेतींचं अतोनात नुकसान झालंय. कांदा खरेदीत गैरव्यवहार करणाऱ्यांवर मोका लावणार. मंत्री दादा भुसे यांची माहिती. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि इतर संस्थांमार्फत केल्या जाणाऱ्या कांदे खरेदीमध्ये पदाचा गैरवापर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता थेट मोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा कडक इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.